मित्रांनो, ही जी छोटी मुलं आहेत, ही या गावचं भविष्य आहे. मला खूप आनंद आहे आणि यांच्या पालकांचं मी मनस्वी आभारी आहे, की या छोट्या मुलांना शिकवण्याची संधी लाभली. खरं तर आम्ही यापूर्वी 7वीच्या वर 10वी-11वी पर्यंत विद्यार्थ्यांना 10 शिकवत होतो. खरं तर तीच आमची मुख्य भूमिका आहे. 2022ला कोरोनानंतर आम्ही 3री-4थीच्या नवोदय बॅचेसकडे वळलो. सांगताना दुःखच होतं एका प्रकारे, की आता पुन्हा आम्ही हे माझ्या बाजूला उभं राहिलेले विद्यार्थी, शेवटचे विद्यार्थी आहेत, छोटे. आता आम्ही यावर्षीपासून पुन्हा 3री-4थीच्या बॅचेस बंद करून पुन्हा 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांकडे वळण्याचा निर्णय घेतला. त्याचं छोटंसं कारण असं आहे, की आम्ही 2022, 23 आणि 24 यामध्ये 3री-4थीच्या मुलांमध्ये नवोदयचा काही गुण आहे का? हे बघण्याचा प्रयत्न केला आणि असतोच तो खेड्यातल्या मुलांमध्ये खूप शार्प माइंडेड आपली मुलं आहेत. आणि नंतर असं होतं, की जो याच्यातला चांगला विद्यार्थी आहे, त्याला आम्ही अंबडला टाकायचो आणि पण तिथं आहे ना 60,000 अशी 7-8 महिन्याची फीस आहे. आता 2023 मध्ये 2 मुलांना टाकलं, रिझल्ट आला, ते अनुत्तीर्ण झाले. परंतु पालकांनी आपल्या मुलांसाठी काय करावं म्हणून त्यांनी ती फीस भरली, मुलं ठेवले. मागच्या वर्षी 24ला सुद्धा म्हणजे 24-25 आता आमच्याच इथले कार्तिक दिवटे हा विद्यार्थी राहिला. अतिशय सामान्य पालक असूनही त्यांनी पैसे भरले. खूप टफ कॉम्पिटिशन आहे. आणि आता आणखी सुद्धा काही विद्यार्थी आहेत, पालक आग्रही आहे. परंतु 60-70 हजार खूप मोठी रक्कम होते. म्हणून आता नको, त्यामुळं आम्ही यावर्षी थांबलो आता. आता जेव्हा आम्ही जूनमध्ये परत येऊ, तर आता 3री आणि 4थी या बॅचेस आम्हाला घ्यायच्या नाहीयेत. त्या आम्ही कारण की नवोदयसाठी घेत होतो. यदाकदाचित याच्यातला एखादा विद्यार्थी जर यशस्वी झाला असता, ज्यांना आम्ही गुरुकुलमध्ये टाकलं होतं, तर कदाचित आणखी चांगलं करता आलं असतं. पालकांसमोर एक डेमो सादर करता आला असता. कोणीतरी एक रोल मॉडेल राहिलं असतं, की बाबा आम्ही त्या विद्यार्थ्याला तिथं पाठवलं आणि तो लागला. परंतु तो नाही लागला आणि ते खर्चिक आहे. म्हणजे आपली परिस्थिती इतकी नाजूक आहे ग्रामीण भागातली, की आपण एक-एक रुपया करून पालक आपल्या मुलाला जर टाकतात, तर त्यामुळं तो प्रयोग आता आम्ही थांबवलेला आहे. आणि पुन्हा तर त्यामुळं हे जे माझ्या मागं विद्यार्थी आहेत, खूप चांगले विद्यार्थी, खूपच. हा तर महेश आहे. महेश 1 जूनला आला. काही विद्यार्थी एलिमिनेट केले आम्ही, ज्यांना पाढे जमत नव्हते किंवा थोडं अभ्यासाकडे दुर्लक्ष होत होतं. परंतु महेश बघा 1 जून ते आज 31 डिसेंबर आहे, तो टिकाव धरून आहे. वीरेन आहे. वीरेन पण पहिल्यांदा आला मानवमुळं. तर वीरेन सुद्धा इतका शांत विद्यार्थी आहे, जो अभ्यास आपण त्याला दिला, तो करतो. कार्तिकी आली. कार्तिकी मागच्या वर्षी पण आली, ती 2रीला असताना. पुढं आली तर यावर्षी तर खूपच चांगलं केलं कार्तिकी. आणि पायल आली यावर्षी. तिनं पण बऱ्यापैकी केलं. कार्तिकी एवढं भारी नाही केलं, परंतु प्रयत्न केला. आणि ही बघा, ही दिसते, हिला दिसू द्या रे. त्रिशाला दिसू द्या रे. ही बघा त्रिशा. त्रिशा पण इतकी हुशार विद्यार्थिनी आहे, खूपच. आता सध्या तिला 6वी 7वी सोबत बसवलेलं आहे ना, 6वी वाल्यांसोबत. तिकडं 1 नंबर घेते रोज. पाठांतर खूप चांगलं करते. तर मला खूप वाईट वाटतं, की या छोट्या मुलांची साथ आपण आता सोडणार आहोत. या वर्षीच्या नियमानुसार आता 1 मार्चपर्यंत ही मुलं आता आमच्यासोबत आहे. परंतु ती भविष्यात नसणार आहे. तर बाळांनो, मला तुम्हाला एवढंच सांगायचंय, की आपली जी झेडपी शाळा आहे, तिकडं खूप चांगला अभ्यास सुरू आहे आता, आहे ना. शिक्षक सुद्धा खूप चांगले आलेले आहेत.
प्लस मध्ये तुमचे सगळ्यांचेच आई वडील खूप तुमच्यावर लक्ष ठेवतात. खूप तुमच्याबद्दल जे म्हणले ते करायला तयार आहे. 5,000 भरा म्हणले तर 5,000 भरले, यातच सगळं आलं हो. सहलीला जायचं, पैसे भरा म्हणले, लगेच भरले. सहलीला जायचं, विचारच नाही केला, जाऊ का, लगेच जा म्हटले. खूप कौतुक वाटतं सध्या घडीच्या कारंडगावच्या पालकांचं. तुम्हाला पण विनंती आहे की आपल्या मुलांना असंच सपोर्ट करत राहा, कारण की आपली जी परिस्थिती आहे ती फक्त आणि फक्त शिक्षणानेच बदलू शकते. बाकी आपल्या ग्रामीण भागाकडे दुसरा कोणताही पर्याय नाही. बाकी जरी ही मुलं प्रत्यक्ष आमच्याकडे नसली तरी ज्ञानदान CC म्हणून आम्ही कायम कारंडगाव लागून जोडीच्या प्रत्येक विद्यार्थी पाठीमागे कायम उभे आहोत. नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा सगळ्यांना.